नमस्कार, मी अमिता चितळे. मी बिग लिटिल वर्ल्ड नावाचं लर्निंग सेंटर चालवते. हे लर्निंग सेंटर न्यूरो डायव्हर्जंट मुलांसाठी आहे. आता न्यूरो डायव्हर्जन्स आहे हे आपण कसं ओळखता येऊ शकतं? तर जेव्हा लहान मूल जन्माला येतं तेव्हा पहिल्या चेकअपला जेव्हा आपण डॉक्टरांकडे नेतो त्याला, तेव्हा डॉक्टर त्याच्याकडनं एक सर्टन गोष्टी बघतात. म्हणजे एखादा डॉक्टर तुम्ही बघत असाल की असं बोट डोळ्यासमोर फिरवतं लहान मुलांच्या, किंवा बोट हातात धरायला देतं, ग्रिप बघतं, रँडम गोष्टींची ग्रिप. सो या गोष्टींना आपण बेसिक माइलस्टोन्स म्हणतो. तर अशी एक मोठी लिस्ट आहे. साधारण वयाचे 6 ते 7 वर्षापर्यंतचे माइलस्टोन्स डिफाईन होतात, ज्याच्यामध्ये ग्रॉस मोटर माइलस्टोन्स असतात इनिशियली, मग फाईन मोटर माइलस्टोन्स असतात, मग लँग्वेज माइलस्टोन्स असतात आणि मग कम्युनिकेशन माइलस्टोन्स असतात. सो या माइलस्टोन्सला जर आपण फॉलो करत गेलो की साधारण 6 महिन्याचं मूल हे डेडिकेटेड, म्हणजे एखादा खुळखुळा मी दिला तर त्याला कळेल की तो कुठे आहे आणि ते तो ग्रॅब करेल. ही एक माइलस्टोन कम्प्लिशनची टिक मार्क आहे बेसिकली. तसंच ते मूल सपोज 9 महिन्याचं झालं, 8 ते 9 महिन्याचं, तर ते एखादी इंटरेस्टिंग गोष्ट दिसली तर उठून बसेल, म्हणजे हाताने प्रेशर देईल, मग ते मागे जाऊन बसेल आणि ताठ बसेल. ही पण एक माइलस्टोनची चेकलिस्ट झाली. 11 ते 12 महिन्याला साधारण धरून उभं राहणे, कुठलीही गोष्ट टेबल असेल, सोफा असेल, ती धरून उभं राहणे आणि स्वतःच्या पायावरती स्वतःला बॅलन्स करणे, ही पण एक माइलस्टोनची टिक मार्क झाली. प्लस आता कम्युनिकेशन माइलस्टोन्स काय असतात, तर आता सपोज आपल्या घरात, म्हणजे आता आमच्या घरात जर मराठी बोललं जातं तर मुलांची मेन लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन मराठी असते. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना कळतं की आपण मुलांना भेटल्यावर म्हणतो तुझं नाव XYZ आहे, किंवा त्यांना स्वतःचं नाव लक्षात येणं, त्यांना हाय म्हणणं, बाय म्हणणं, किंवा काका आलाय, मामा आलाय, आजी आली आहे, अशा बेसिक 1-2 वर्ड्सचं कॉम्बिनेशन असलेले सेंटेन्सेस समजणं, हे लँग्वेज डेव्हलपमेंट आहे. तर आता सपोज 12 ते 14 महिन्याच्या मुलाला मी नावानी हाक मारली की मग त्यांनी त्या आवाजाकडे लक्ष देऊन बघणं, हे सुद्धा एक माइलस्टोन चेकलिस्ट आहे. त्याच्यानंतर घरात येणाऱ्या गेस्टना सपोज आपण हाय म्हणत असलो तर जेस्चरनी हाय करणं किंवा जेस्चरनी बाय करणं, ही सुद्धा एक चेकलिस्ट आहे. तर अशा पद्धतीच्या गोष्टी जर आपण ऑब्झर्व केल्या आणि आपल्याला कळलं की आपल्या मुलामध्ये टाईम टू टाईम होत नाही आहेत, म्हणजे मे बी डिले साधारण 1-2 महिन्याचा डिले स्टील ओके, पण जर त्याच्या पुढेही या गोष्टी होत नाही आहेत, साधारण 18 ते 20 महिन्याचं मूल झालं आणि एकही शब्द जर तोंडातनं बाहेर येत नसेल किंवा नुसतं ब्लॅबरिंग येत असेल, 24 महिन्याचं मूल झालं तरीसुद्धा जर वर्ड फॉर्मेशन होत नसेल, किंवा आपण ऑब्झर्व करतो की स्वतःचे मतं मांडणं, म्हणजे स्वतःचं जर काय भूक लागली आहे, ह्या बेसिक गोष्टी कम्युनिकेट करणं जर पॉसिबल होत नसेल, तर अशा माइलस्टोन जर ऑन टाईम रीच होत नसतील तर आपल्याला डॉक्टरकडे साधारण जायला लागतं. आणि डॉक्टरकडे जर गेल्यावरती आपल्याला लक्षात आलं की मे बी आपल्याला नॉर्मलपेक्षा जास्ती डिले आहे, त्याला कधी कधी म्हणतात डेव्हलपमेंटल डिले किंवा स्पीच डिले, तर युजली आपल्याला डॉक्टर थेरपिस्टकडे रेकमेंड करतात. सर्वात पहिले जर कम्युनिकेशन डिले असेल तर आपण स्पीच थेरपिस्टकडे जातो. तर स्पीच थेरपिस्ट आपल्या तोंडाचं बेसिकली डेव्हलपमेंट पूर्ण बघते की आपली जीभ व्यवस्थित हलतीये का नाही, आवाज व्यवस्थित येतोय का नाही, तोंडाचे मूव्हमेंट बेसिक शब्द करताना बरोबर होत आहेत का नाही. तर त्याच्यानंतर त्यांचा एक 6 महिन्याचा प्लॅन ठरतो की ह्याच्यामध्ये आपण काय काय पद्धतीचे गोल्स ठरवू शकतो. तसंच जर मोटर स्किल्समध्ये डेव्हलपमेंट डिले असेल तर आपल्याला ऑक्युपेशनल थेरपिस्टकडे पाठवलं जातं. सिमिलर पद्धतीने ते सुद्धा 6 महिन्याचा प्लॅन करतात. आणि जर याच्यामधनंही आपल्याला दिसत नसेल की हवे तसे रिझल्ट मिळत नाही आहेत, तर एक डेव्हलपमेंटल कोशंट नावाची टेस्ट असते, जी पालकांनी द्यायची असते, जी डेव्हलपमेंटल पीडियाट्रिशियनकडे जाऊन किंवा क्लिनिकल सायकॉलॉजिस्टकडे जाऊन तुम्हाला करता येते. तर ह्याच्यामध्ये एक मोठी लिस्ट ऑफ क्वेश्चन्स असते की तुमच्या मुलाचे काय काय ऑब्झर्वेशन्स आहेत तुमच्याकडनं आत्तापर्यंत, म्हणजे ते त्यांच्या सोशल स्किल्समध्ये असतील, त्यांच्या इंडिपेंडंट प्लेमध्ये असेल, त्यांच्या खाण्यामध्ये असेल, त्यांच्या इन जनरल वागण्यामध्ये असतील. तर डिटेलमध्ये या प्रश्नांची उत्तरं दिल्यावर त्याचं एक प्रकारचं स्कोरिंग केलं जातं की कुठल्या एरियामध्ये आपल्याला काम केलं पाहिजे. आणि या स्कोरिंगवरनं ठरवलं जातं की ते मूल ऑटिझमच्या स्पेक्ट्रमवरती आहे का नाही. तर ऑटिझम हा एक स्पेक्ट्रम आहे ज्याच्यामध्ये आपण लो ग्रेड टू हाय ग्रेडमध्ये जातो. तर लो ग्रेडमध्ये जी मुलं असतात ती हाय फंक्शनिंग असू शकतात, म्हणजे आपल्या आजूबाजूलाही आपल्याला लो ग्रेड ऑटिस्टिक मुलं दिसतील जी आपल्याला कळणारही नाहीत की न्यूरो डायव्हर्जंट आहेत, कारण की ती हाय फंक्शनिंग आहेत. आपल्याला ते जेव्हा ऑब्झर्व होतं तेव्हा बेसिकली त्यांचे डे टू डे फंक्शनिंगमध्ये जर प्रॉब्लेम येत असेल तर आपल्याला आजूबाजूच्या मुलांमध्ये तसं ऑब्झर्व होतं. जर आपल्याला डेव्हलपमेंटल क्वेश्चन केल्यानंतर लक्षात आलं की ऑटिझम आहे, तर त्याच्या स्कोरिंगवरनं डॉक्टरच आपल्याला एक प्लॅन तयार करून देतात
की तुम्हाला साधारण ही टेस्ट दर वर्षाला रिपीट करायला लागते अंडरस्टँडिंगसाठी, की तुम्ही कुठे पोचलेला आहात, की प्रगती आहे का नाही आहे. आणि मग तसंच आपल्याला स्पीच थेरपिस्टकडे, ऑक्युपेशनल थेरपिस्टकडे आणि बिहेवियरल थेरपिस्टकडे गरज असेल तर आपल्याला डिरेक्ट केलं जातं आणि त्यांच्याबरोबर साधारण वीकली वन्स किंवा वीकली ट्वाईस गरजेप्रमाणे सेशन्स असतात. आणि हे या सेशनमध्ये प्रत्येक सेशनमध्ये आपल्याला होमवर्क दिला जातो बेसिकली, की जे इथे चाललंय त्याच गोष्टी पालकांनी घरी करायच्या असतात आणि त्याच्यावरनं आपण प्रोग्रेस मॉनिटर करतो. या पद्धतीने आपण प्लॅन जर तयार केला तर आपण एखाद्या न्यूरोडायव्हर्जंट मुलाला व्यवस्थित सपोर्ट करू शकतो.